पोळी मी सगळ्यांचे स्वागत करतो। आज आपण बनवत आहोत आंबा पोळी। तर त्याच्यासाठी माझा बाबा आणि भाऊ आंबे कापून त्यांचा पल्प काढत आहे। हा बघा, इकडे काढलेल्या पल्पची आजी ग्राइंड करून त्या आंब्याचा पल्प असं ताटात पसरवत आहे आणि मग ते सुकवणार। ते कसं सुकवतात हे पण मी तुम्हा सगळ्यांना दाखवते, पण आधी आपण बघूया सुकवलेल्या आंब्या पोळ्या कशा दिसतात। हे बघा, ही अशी दिसते सुकवलेली आंबा पोळी। काहीतरी करताना हे बघा, मग आता याला या ब्लेंड केलेल्या मिक्सरला एका ताटात तेल लावून ओतून टाकतात। ह्याच्यात काही टाकत नाहीत, फक्त आंब्याचा पल्प असतो। असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं सगळीकडे आपल्याला हा आंब्याचा पल्प असा जरा न्यायचं आहे तुम्हाला, असा हे करायचं, असा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे आंब्याचा पल्प। काय दिलं, सगळं घर घाण केलं। आता ह्याला उन्हात 2 दिवस कडक उन्हात सुकवायचं आहे। थांबा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इकडे कडक ऊन आहे म्हणून इकडे मी हे ताट ठेवून दिलंय आणि सुकवलेलं आहे। आता 2-3 दिवसानंतर ह्याची आंबापोळी तयार होणार। धन्यवाद।